आजही महाराष्ट्रात आकाड तळला जातो. म्हणूनच आज आपण आषाढ स्पेशल पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या खुसखुशीत कापण्या बनवणार आहोत. बऱ्याच जणांच्या कापण्या मऊ होतात किंवा जास्तच वातड होतात. असे होऊ नये म्हणून रेसिपी अगदी अचूक प्रमाणात आणि टिप्ससह सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. गव्हाच्या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला एकाच कपने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. घरातली कोणतीही एक वाटी सेट करून तुम्ही सर्व साहित्य मोजून घ्या. मी या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे. 2.5 वाटी गव्हाचं पीठ आहे, अर्धी वाटी बेसन म्हणजेच डाळीचं पीठ आणि 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. सर्वात आधी आपल्याला कणिक भिजवण्यासाठी गूळ विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे एका पातेल्यात हा गूळ घालून घेते आणि इथे 1 कप गूळ आहे तर किंवा 1 वाटी, तर इथे मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. हे आता आपल्याला गॅसवर मंद गॅसवर गूळ विरघळवून घ्यायचं आहे. फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे, असं जास्त शिजवायचं नाहीये. आणि गॅस कमी करून आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचं आहे. मंद गॅसवर इथे मी गूळ विरघळवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गुळाचं पाणी आता आपण थंड करून घेऊयात. गुळाचं पाणी आपलं थंड झालेलं आहे. ते आता गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे काही गुळात कचरा वगैरे असतो तो निघून जातो. आता आपण कापण्यांची कणिक मळून घेऊयात. गव्हाच्या पिठामध्ये हे बेसन ॲड करूयात आणि इथे मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा कच्ची बडीशेप मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर बडीशेपची पावडर असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे पावडर नाही म्हणून मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे. थोडंसं मीठ पाव चमचा घालूयात. सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पावडर पण वापरू शकता. गुळाचा पदार्थ आहे म्हणून मी इथे सुंठ पावडर वापरलेली आहे. गव्हाचं पीठ 2.5 वाटी आणि बेसन अर्धी वाटी असं मिळून 3 वाटी आपण पीठ घेतलेली आहेत. तर इथे मी 3 टेबलस्पून तेल ह्या तडका पॅन मध्ये घेतलेला आहे. या तेलाचं कडकडीत मोहन आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे. तुम्ही इथे तेलाच्या जागी तुपाचं पण मोहन वापरू शकता. फक्त प्रमाण आपल्याला परफेक्ट घालायचं आहे. 3 कपासाठी 3 टेबलस्पूनच तेल वापरायचं आहे. जास्त तेल झालं तर कापण्या तेलात विरघळू शकतात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊयात. हे कडकडीत असं तेलाचं मोहन आपल्याला ह्या पिठांमध्ये मिक्स करायचं आहे. तेल गरम आहे म्हणून आधीच आपण हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊयात. थोडंसं कोमट झाल्यावर हाताने मिक्स करायचं आहे. आधी डायरेक्ट तुम्ही हाताने मिक्स करायला जाऊ नका. आता हे तेलाचं मोहन थोडंसं असं कोमट झालंय मिक्स झाल्यावर. आता आपण हातानेच सर्व असं चांगलं चोळून पिठांना लावून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला ते मोहन लागलं पाहिजे, त्यामुळेच कापण्या खुसखुशीत अशा होतात. अशा प्रकारे हे सर्व पिठांना मी हे चोळून चोळून मोहन लावते. सर्व पिठाला मी हाताने असं चोळून मोहन लावून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मूठ वळली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झाले. आता आपण हे गुळाचं पाणी थोडं थोडं ॲड करत कणिक मळून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं हे गुळाचं पाणी ॲड करत हे कणिक मळून घ्यायचं आहे. चपातीच्या पिठापेक्षा आपल्याला थोडं घट्टच कणिक मळून घ्यायचे, पण खूप जास्त असं कडक पण नाही मळायचं. अशा प्रकारे ही आपली कणिक मळून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप आपल्या चपातीच्या पिठासारखी पातळ पण नाहीये. आणि मी जे गुळाचं पाणी केलं होतं त्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तुम्हाला पण थोडं पाणी जास्त लागू शकतं किंवा कमी लागू शकतं. जर कमी पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी कोमट करून त्यात ॲड करू शकता. आता हे आपण 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवूया, किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट लगेच कापण्या करायला घेऊ शकता. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण कापण्या करायला घेऊयात. हा गोळा आपल्याला आधी असा हाताने एकसारखा करून घ्यायचा आहे. आणि पीठ वगैरे काही न लावता आपल्याला ह्या कापण्या लाटायच्या आहेत. पिठाचा वापर केला तर तळताना सगळ्या तेलामध्ये पीठ होतं आणि ते तेल खराब होतं. थोडंसं लाटून झाल्यावर
ह्यावर आपल्याला खसखस घालायची. पूर्ण लाटल्यावर खसखस घातली नाही ती व्यवस्थित आतमध्ये सेट होत नाही. आधीच आपल्याला अशी थोडंसं लाटून खसखस घालून घ्यायची. मग आपल्याला हे लाटून घ्यायचं पुन्हा एकदा. अशा प्रकारे आतपर्यंत मग ती खसखस जाते, त्यामुळे मग तेलात ती खसखस सुटत नाही. तर हे पलटून घेऊन पुन्हा दुसऱ्या बाजूने खसखस लावून घेऊयात आणि लाटून घेऊया. चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी आपल्याला ही जाडसरच ठेवायची आहेत. तुम्हाला जर कापण्या अशा कुरकुरीत आवडत असतील तर तुम्ही खूप पातळ पोळी लाटून घ्यायची. पोळी आपली लाटून झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाडसर आपण लाटून घेतलेली आहे. आणि आता ह्या बाजूच्या कडा कापून घेऊयात. कापण्या ह्या डायमंड शेप मध्येच असतात, म्हणजे काजू कतली सारख्या, त्यामुळे आपल्याला तसा शेप द्यायचा आहे. आता इथे सरळ कट करून घेऊयात. साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या करू शकता. अशा प्रकारे फिरवून क्रॉस मध्ये कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या कट करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अशा थोड्याशा जाडसर ठेवलेल्या आहेत मी. आता हे आपण प्लेट मध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कापण्या तळून घेऊयात. इथे मी कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे. आणि आपण एक कापणी टाकून बघूयात. तेलाला चांगले बुडबुडे आले आणि हळुवारपणे कापणी वर आली म्हणजेच आपलं तेल मध्यम गरम झालेलं आहे. तेल गरम नसेल तर कापण्या खूप तेलकट होतात, त्यामुळे तेल आपल्याला व्यवस्थित मध्यम गरम करून घ्यायचं आहे. आणि खूप जास्त गरम झालं की गूळ असल्यामुळे पटकन अशा काळ्या पडतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात. अशा प्रकारे आपल्याला तेलात मावतील एवढ्या कापण्या आधी टाकून घ्यायच्या. इथे मी छोटी कढई घेतलेली आहे म्हणून थोड्याच कापण्या टाकलेल्या आहेत आणि लगेच आपल्याला कापण्या हलवायच्या नाहीत. इथे तुम्ही बघू शकता अशा कापण्या खालच्या बाजूने सेट झाल्या की मग हलवून आपल्याला ह्या सर्व बाजूने एकसारख्या तळून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या कापण्या आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर लाईट ब्राऊन रंगावर तळायच्या आहेत. खूप जास्त डार्क करायच्या नाही, गुळामुळे त्याला लगेचच डार्क रंग येतो. गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटातच आपल्या कापण्या अशा लाईट ब्राऊन रंगावर तळून झालेल्या आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला जास्त डार्क करायच्या नाहीत, नाहीतर त्या आपण तळून काढल्यावर अजून जास्त डार्क कलर होतो. कापण्या आता आपण काढून घेऊयात. अशाच प्रकारे आता सर्व कापण्या मी तळून घेते. तुमच्याकडे आषाढ महिन्यात कोणत्या रेसिपी केल्या जातात मला कमेंट करून नक्की सांगा. सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत. इथे मी तुम्हाला दाखवते. आपल्या कापण्या एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत. अजिबात वातड किंवा कडक झालेल्या नाहीयेत आणि एकदम मऊ पण अशा पडल्या नाहीत. एकदम परफेक्ट अशा आपल्या खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पण ह्या आषाढ महिन्यात अशा ह्या पारंपरिक पद्धतीने नक्की कापण्या बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशा झाल्या ते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.